हॅलो मित्रांनो, मी आज नाशिक रोडवरून सुलावाईनला ट्रिप घेऊन गेलो होतो. सुलावाईनला घेऊन गेलो तर मग वन साईड घेऊन गेलो तो ट्रिप मी सुलावाईनची. आता तिथे गेल्यानंतर मी त्यांना सोडलं कस्टमरला सोडल्याच्या नंतर मी थोडं तिथं उभं राहिलो. उभं राहून झालं ना, एक रिक्षावाला मला आवाज द्यायला लागला. मग तो बाहेर होई रे, कस्टमरला सोडून झालं असेल तर. मी त्यांना म्हटलं बाहेर कशाला हो मी मग त्याच्यासोबत एक आपलाच कॅब ड्रायव्हर होता उभा. तो त्याच्याच बाजूकडून होता. तो म्हणायला लागला, प्रायव्हेट भाडं आहे का आपलं ओला उबेरचं भाडं आहे? म्हटलं प्रायव्हेट भाडं आहे. मग ते गप राहिले. मग म्हणते का ठीक आहे, काही नाही. पण मग मला एक विचारायचं आहे, हे फक्त धंदे रिक्षावालेच करू शकता का प्रत्येक ठिकाणी? आपलं काय आहे का नाही? आणि आपलं पण जाऊ द्या, आपण काही जबरदस्ती त्यांच्या भाड्यांना काही बोलत तर नाही का तुम्ही येऊन आमच्या रिक्षावाल्या म्हणजे जे रिक्षावाल्यांचे भाडे आहेत ते आपण घेत पण नाही ना. असंही ते स्वतःहून ओला उबेर बुक करतात, स्वतःहून आपल्या गाडीत बसतात. आणि त्या कस्टमरच्या पण काही इच्छा असतात का त्यांना कम्फर्ट पाहिजे गाडीमध्ये, चारही डोर पॅक पाहिजे, ए सी पाहिजे, धूळ पाणी या अशा गोष्टी त्यांना लागल्या नाही पाहिजे, हे पण कस्टमरच्या डिमांड असतात. त्यामुळे ते कार बुक करतात ना. त्यांना जर रिक्षातच जायचं असतं तर रिक्षावाल्यालाच हात देऊन गेले असते ना ते. इतकं तर समजायला पाहिजे ना रिक्षावाल्यांना, एवढं पण कॉमन सेन्स नाही का? आता त्यांना असं वाटतंय आपण त्यांचे भाडे घेतो, आपण त्यांचे भाड्यांना हातच लावत नाही ना. आपण म्हणतोय का रिक्षावाल्यांपासले भाडे हो इकडे या बसा गाडीमध्ये, कधी बोलतोय का आपण? पण मग त्यांनाच खुजली का बरे काय माहित, आपल्याला आवाज देऊन काही नाही तर काही टोकायची बोलायची. आपण काय वाईट केले त्यांचंवालं? आणि सुलावाईनवाल्यांनी पण यावर ॲक्शन घेतली पाहिजे, कारण तिथं त्यांचा काय अधिकार नाही रिक्षावाल्यांचा, तरी ते आतमधले कसं. आणि पहिली गोष्ट, त्या सुलावाईनच्या कस्टमरलाच अनकम्फर्ट होईल तिथे, कारण जर आम्ही नसलो तर. कारण हे जबरदस्ती यांच्या रिक्षात बसून घेतील, त्यांना जायचं नसलं तरी पण रिक्षात. यावर सुलावाईननी काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे रिक्षावाल्यांवर, कारण त्यांना आतमध्ये उभं नाही केलं पाहिजे. हे हिसकायचे काम आहेत, कस्टमर हिसकायचे कामं. म्हणजे ज्या कस्टमरला रिक्षात जायचं नाही त्यांना पण रिक्षात वाढायचे काम आहे त्यांच्यावाले. मी एका कस्टमरला बसवलं तरी बळजबरी तिथून, तर मग कस्टमर मला बोलले इथं असं काही चालू राहतं. म्हटलं इथं असंच चालू राहतं. आणि मी त्यांना विचारलं, म्हटलं किती भाडं सांगितलं त्यांनी तुम्हाला? ते बोलले की 700 रुपये भाडं, आणि उबेर देतो तर 550 रुपये. 550 त्या मानाने बरोबर आहे, पण ते 700 रुपये मागत होते रिक्षावाले. म्हटलं तर काय भेटतं यांच्या रिक्षामध्ये एवढं भारी, सांगा बरं? म्हणजे का होईना यांच्या रिक्षामध्ये बसावं म्हणून यांनी काहीतरी लिमिटची प्राइस बोलली पाहिजे कस्टमरला. हे डायरेक्ट अनलिमिटेड प्राइस बोलून देतात, मग कस्टमर पण कसं काय बसणार आहे यांच्या रिक्षामध्ये? या गोष्टी कुठं ना कुठं विचार केला पाहिजे सरकारने पण, कारण यामध्ये टॅक्सीवाल्यांना त्रास आहे रिक्षावाल्यांचा. पोलीस प्रशासन काही नाही करत यांच्यावर, काही नाही. नाशिक रोडचं समजू शकते, कारण तिथे आहे युनियन पहिल्यापासूनचे लोक आहे. पण दुसऱ्या ठिकाणी का म्हणून असं करतात रिक्षावाले? नाशिक रोडला तर आम्ही पण आतमध्ये गाडी भरत नाही, कारण त्यांचं ठीक आहे पोटा पाण्याचे जुने माणसं आहेत. पण बाहेर लोकेशनवर यांचं असं नाही चाललं पाहिजे ना. कुठं पण कोणी पण नवीन नवीन आलेले पोरं कुठं पण स्टॉप बनवतात आणि तिथे पण म्हणतात काय इकडं भाडं नाही भरायचं. हे काय चाललंय नाशिकमध्ये? पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे का हे कुठेतरी थांबवा तुम्ही, आम्हाला त्रास आहे या रिक्षावाल्यांचा.